तुम्ही खाताय नकली औषधं? कशा बनतात औषधांच्या बनावट गोळ्या? झी मीडियाचा स्पेशल रिपोर्ट ऑपरेशन डी. रोगापेक्षा इलाज किती भयंकर असू शकतो ते आज आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. एखादा आजार झाल्यानंतर त्यातून बरं होण्यासाठी आपण औषधं गोळ्या खातो. मात्र या गोळ्या असली आहेत की नकली तुम्हाला माहितीये का? कारण बाजारात नकली औषधांचा आणि बनावट औषधी गोळ्यांचा काळा धंदा सुरू आहे. मोठमोठ्या ब्रँडेड औषधी कंपन्यांच्या नावानं चक्क बनावट औषधं बाजारात विकली जात आहेत. झी 24 तासनं खास स्टिंग ऑपरेशन करून याच काळ्या धंद्याचा पर्दाफाश केलाय. चला तर पाहूयात ऑपरेशन डी अर्थात ऑपरेशन ड्यूप्लिकेट. बीपी में 2-3 वैरायटी मिल जाए कुछ नहीं फर्क होगा. लीटर दोनों डिब्बे सामने रख दोगे ना तो आप ये नहीं कह सकते कौन सा कॉपी कौन सा ओरिजिनल है. जब तक आप किसी कॉपी नहीं रखोगे ना तब तक पैसा नहीं. कितनी गोली होगी? 1000 गोली बन गई. 1000 बन गई. इसको डी बोलते कॉपी को. डी बनवा है डुप्लीकेट. हिमाचल प्रदेश मधलं उना शहर. इथं चालवली जाते बोगस औषधांची फॅक्टरी. याच शहरात झी मीडियाच्या स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीमला सापडला हा बोगस औषधांचा सौदागर. नाव बलराम सिंग चौहान. पेशा बोगस डॉक्टर. धंदा ब्रँडेड कंपन्यांची नकली औषधं बनवणं. झी न्यूजचे इन्व्हेस्टिगेटिव्ह रिपोर्टर औषध व्यापारी बनून या नकली औषध माफियाला भेटले. उन्हामधल्या एका हॉटेलात मोठमोठ्या ब्रँडची सर्दी, खोकला, ताप, ब्लड प्रेशर आणि डायबिटीजची नकली औषधं देण्याची मागणी केली. पैरासिटामोल हो गया, डोलो हो गया, सिट्राजिन हो गया, बीपी की दवाई हो गई, शुगर की दवाई हो गई. शुगर में 2-3 वैरायटी की दवाई मिल जाए, बीपी में 2-3 वैरायटी मिल जाए, तो जरूर चलती है. पेन किलर हो गया और इसमें एंटीबायोटिक का भी मतलब हाई कप है तो एंटीबायोटिक सिप्रोबिट हो गया, आपको मिल जाए इत्यादि सब कुछ मिल जाएगा. और बोलो मार्जिन कितना बचेगा वो ये समझाइए पहले. हमें बताओ किस तरह काम आप करना चाहते हो. 2 तरीके का काम है. आप किसी बड़ी फर्म का काम करना चाहते हो, किसी कॉपी चाहते हो. बड़ी फर्म मतलब बड़ी कंपनी जैसे रेनबेक्सी, कैडला, फाइजर, लुपिन, फाइजर कुछ भी है XY है. आप उसकी कॉपी चाहते हो, एक आधी आइटम 2 आइटम जो भी आप चलना चाहते हो ना वो चाहते हो कि ये चाहते हो कि हमें कंपनी कोई भी हो हमें रेगुलर भाव से हमें मार्जिन ज्यादा. नहीं. आता तुम्ही जे पाहिलं हा केवळ ट्रेलर आहे. या बोगस औषध माफियानं झी मीडियाला आपली फॅक्टरी देखील दाखवली. इथं नकली औषधांच्या गोळ्या कशा बनतात तुम्हीच पहा. ये देखो मशीन जो पैकिंग करती है, पैकिंग मशीन है. ये पैकिंग मशीन है, इसको बोलते ब्लिस्टर पैकर. ये पैक करती है. ये बोलते टेबलेट. इसकी बड़ी मशीन बाहर निकलती है भाग में. ये एक साथ में 12 गोलियां बनती है. जो बाहर रखी 16 बनती है और इससे बड़ी आती है 27 बनती है. ये है इसका सिस्टम. सध्या बाजारात नकली औषधांची विक्री किती सहज होतीये ते आता पाहूया. बाजारात उपलब्ध असलेल्या 4 औषधांपैकी एक औषध नकली असल्याचा दावा असोचेमनं केलाय. 2014 साली भारतात बनावट औषधांची उलाढाल $4.25 बिलियन इतकी होती. 2022 हीच उलाढाल $17 मिलियन घरात पोहोचली आहे. भारतात सर्वाधिक बनावट औषधं विकली जातात असं युनायटेड स्टेट्स ट्रेड रिप्रेझेंटेटिव्हच्या अहवालात म्हणण्यात आलंय. हा सगळाच प्रकार धक्कादायक आणि चक्रावून टाकणार आहे. नामांकित औषध कंपन्यांची बदनामी हा ऑपरेशन डी चा हेतू नाही, तर सामान्य लोकांना जागृत करणं हा झी मीडियाचा उद्देश आहे. त्यामुळे पुढच्या वेळी औषध गोळ्या खरेदी कराल तेव्हा सावध राहा. औषधं असली आहेत की नकली याची डबल खात्री करून घ्या.
नाहीतर प्राण वाचवण्यासाठी घेतलेली औषधं आणि गोळ्या तुमच्या जीवासाठी धोकादायक ठरू शकतात. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.